आता लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी आहे। पुढील 2 आठवड्यामध्ये हप्ता मिळण्याचा अंदाज आहे। ई-केवायसी प्रक्रियेमुळे हे हप्ते रखडले होते। ई-केवायसी केली नाही त्या महिला अपात्र होणार आहेत। लाडकीचा मार्च एप्रिलचा हप्ता थकीत आहे। ई-केवायसी करण्यासाठी 30 एप्रिलची अंतिम मुदत ठेवण्यात आली होती। त्यामुळे ज्यांनी ई-केवायसी केली नाही त्या महिला अपात्र होणार आहेत। सगळ्यांना योजनेचे हप्ते द्या, नाहीतर योजना बंद करा। हिंगोली जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये लाडक्या बहिणींनी गोंधळ घातला। 3 महिन्यांपासून हप्ते रखडल्याने महिला आक्रमक झाल्यात। केवायसी करून सुद्धा 3 महिन्यांपासून लाडकी बहीण योजनेचा हप्ता मिळत नाही। माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे। पात्रता आणि कागदपत्रांच्या कडक तपासणीनुसार सुमारे 80 लाख महिला लाडकी बहीण योजनेसाठी अपात्र ठरलेल्या आहेत। त्यामुळे त्यांचा जो लाभ आहे तो आता बंद होणार आहे आणि या पडताळणीमुळे लाभार्थ्यांची एकूण संख्या आधीच्या 2,46 लाखांवरून थेट 1,66 लाखांवर आली आहे। दरम्यान अपात्र लाभार्थी शोधण्यासाठी आणि कागदपत्रांची पडताळणी करण्यासाठी राबवण्यात आलेली ई-केवायसी मोहीम 30 एप्रिल रोजी संपली आहे। या पडताळणीवरून ही माहिती आता समोर आल्याचं कळत आहे। त्यामुळे अपात्र ठरलेल्या या महिलांना आता योजनेचा कोणताही लाभ मिळणार नाहीये। सरकारनं तसा मोठा निर्णय घेतलेला आहे। सरकारच्या या निर्णयामुळे राज्यातील 80 लाख लाडक्या बहिणींना मोठा फटका बसणार। या महिला अपात्र ठरल्यानं त्यांना लाडकी बहीण योजनेपासून वंचित राहावं लागणार आहे। दरम्यान या 80 लाख लाडक्या बहिणी का अपात्र ठरल्या त्यावर आपण एक नजर टाकूया। ठरवून दिलेल्या मुदतीमध्ये ई-केवायसी त्यांनी पूर्ण केली नाही। ई-केवायसी वेळी नोंदी ज्या होत्या त्या त्यांनी अपडेट नाही केल्या। चुकीची किंवा अपूर्ण कागदपत्र सादर करण्यात आली किंवा योजनेच्या ठराविक अटींचं उल्लंघन काहींकडून करण्यात आलं। तर उत्पन्न मर्यादा पूर्ण न करणं किंवा चुकीचं उत्पन्न दाखवणं हे देखील त्यांना भोवल्याचं दिसतंय। वैयक्तिक माहितीतही विसंगती आढळल्यामुळे या अपात्र ठरल्यात। ऐंशी लाख लाडक्या बहिणी का अपात्र ठरल्या त्या संदर्भातली कारण आपण जाणून घेतली। बहिणींचे 4 हप्ते थकलेले आहेत। फेब्रुवारी, मार्च, एप्रिल आणि मे महिन्याचे हप्ते थकलेत। 4 महिन्यांचे हप्ते आता 2 टप्प्यामध्ये दिले जाणार आहेत। आधी फेब्रुवारी, मार्च आणि मग एप्रिल आणि मे महिन्यांचा हप्ता दिला जाईल। सामाजिक न्याय आणि आदिवासी विभागाकडून हे पैसे मिळालेले नाहीत असं देखील सांगण्यात येत आहे। एकीकडे लाडकी बहीण योजनेमध्ये मोठ्या प्रमाणात काटछाट करण्यात आलेली आहे, तर दुसरीकडे जवळपास 4 महिन्यांपासूनचे हप्ते हे लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जमा झालेले नाहीयेत आणि यानंतर आता हे हप्ते 2 टप्प्यांमध्ये जमा केले जातील असं सांगण्यात येत आहे। सामाजिक न्याय आणि आदिवासी विभागाकडून पैसे मिळालेले नाहीत असं देखील कळत आहे। त्यामुळे 4 महिन्यांचे हप्ते हे आता 2 टप्प्यामध्ये दिले जाणार आहेत। आधीचा टप्पा असेल फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचा आणि त्यानंतर मग एप्रिल आणि मे महिन्याचा हप्ता दिला जाईल असं देखील सांगण्यात येत आहे। जवळपास 80 लाख महिला लाभार्थी अपात्र ठरलेल्या आहेत आणि त्यामध्येच जवळपास 4 महिन्यांपासून या महिलांच्या खात्यामध्ये पैसे जमा झालेले नाहीत अशी माहिती सध्या समोर येते। फेब्रुवारी, मार्च, एप्रिल आणि मे या 4 महिन्यांचे हप्ते सध्या थकल्याचं कळत आहे। तर 4 महिन्यांचे हप्ते आता 2 टप्प्यामध्ये दिले जाणार आहेत। आधी फेब्रुवारी, मार्च आणि त्यानंतर मग एप्रिल आणि मे महिन्याचा हप्ता हा खात्यामध्ये जमा होईल। सामाजिक आणि न्याय आदिवासी विभागाकडून पैसे मिळालेले नाहीयेत असं सांगण्यात येत आहे।